मी रोहन टीआरपी ब्लॉग व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज कोकणातलं भजन मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. म्हणजे आमच्या मंडळाचं भजन आहे आणि आमच्या मंडळाला 57 वर्ष पूर्ण झाली आहे. आम्ही दरवर्षी म्हणजे ज्यावेळी स्थापन झालं ती डेट आम्ही पकडून, म्हणजे ॲक्च्युली ती डेट पकडत नाही, शनिवार रविवार पकडतो, कारण मुंबईतली पण लोक येतात, सगळे गावातले लोक असतात, तर त्यांना सुट्टी पकडूनच म्हणजे आसपासची डेट पकडतो. आणि आता आमच्या मंडळाला 57 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या आधी मी 55 वर्षाला केलेला, त्याच्यानंतर 56 वर्षाला केलेला एक ब्लॉग, तो जसं तुम्ही बघितला तर तो पण बघा तुम्ही या ब्लॉगच्या नंतर बघा. पण आज आपल्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण भजन दिसणार आहे आमच्या मंडळाचं. तर ज्यांना खरंच भजनाची आवड असेल किंवा ज्यांना भजन आवडत नसेल तर त्यांनीसुद्धा बघा, कारण तुम्हाला नक्की हे भजन आवडेल. आमच्या लवकरात लवकर सुरुवात होणार आहे, तर मी जाणार आहे तिकडे. तर मी ॲक्च्युली आहे आता आमच्या आडगळीच्या खोलीमध्ये, तुम्ही बघू शकता ही अशी एक आमची रूम आहे. तर मी इकडे का थांबलं, कारण बाहेर स्पीकर चालू आहे मोठ्या आवाजात आणि आपल्याला कॉपीराईटचं वगैरे क्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे इथे मी असं की इथे एवढा जास्त आवाज येत नाही त्याचा. सो म्हणून मी इकडे आलो आहे आणि जरा शांत पण आहे, तर त्याच्यामुळे बोलता पण येतं व्यवस्थित. सो आता आपण जाऊया तिकडे, मस्त की भजनात तुम्ही आस्वाद घ्या शेवटपर्यंत. आणि आता खूप मंडळी जमा झाली, मला पण बोलवत आहेत. चला लेट्स गो. अरे वा, मस्तच. नमस्कार पाहुणे आले खालचे. महेश दादा आमचा खाली कणकऱ्यातला, तर ते पण आले, सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे. हे आजोबा नाही आले, दिगंबर आजोबा गेले. अच्छा नंदू, हे आमच्या अण्णा आजोबा. लय भारी, मस्त एकदम ड्रेसिंग मारले बघा कशी भजनाला, एकदम कडक शाल वगैरे. चला लवकर, काठी घेवा. काठी घेतलास? आपल्या भजन मंडळातील सदस्य सीताराम काळींगर आणि जितेंद्र काळींगर यांचं आपल्या भजनात नसल्यामुळे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे. सर्वांनी शांततेत राहा. श्री नवग्रह प्रासादिक भजन मंडळ विडवाडी मुडेडोंगर. प्रथमतः आमचे कैलासवासी बुवा दत्ताराम काळींगर आणि पकवाज वादक विष्णू काळींगर दोघांची आठवण आम्ही सुरुवातीलाच करतोय. मी लहानाचा मोठा झालो इथे, मला भजनाची आवड या दोघांनी निर्माण केली. एक सांगायला अभिमान वाटतो मला की मामाच्या गावी भाषाने भजन करणं मला अभिमानास्पद वाटतं. खरोखर एक योग माझ्या मामाने, मोहन मामाने मला हा योग घडून आणला, त्याबद्दल मी मामाचे आणि सर्व मामांचे मी हार्दिक आभार मानतो. सुरुवातीला
संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण विघ्नहर्ता श्री गणपती गजानन
चंद्रभागा भागलेली चंद्रभागा मुखी विठ्ठलाचा नाम घोष ताळ मृदुंगाचा होतो गजर मग होईतो कंठ सोजळ युगे झाली 28 विठ्ठलास माझ्याला वीट सांग कुंडलिका तुरे अशी भिरकाविली सखा वीट कावीट कावीट
आपल्याला भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागते आणि याच्यामध्ये जर आपण रामनाम गायलं त्या दिवशी आपण रामनामाचा घोष केला बघा तर ते आपल्याला तारणार आहे पुढच्या आयुष्यात. सांगतो मला तुझं होईल चांगलं, सांगतो मला तुझं होईल चांगलं, अरे एकच करी तू काम रे. गाय सदा राम प्राण्या, गाय सदा राम, गाय सदा राम प्राण्या, गाय सदा राम, गाय सदा राम प्राण्या, गाय सदा. सांगतो मला तुझं होईल चांगलं, सांगतो मला तुझं होईल चांगलं, अरे एकच करी तू काम रे. गाय सदा Hare Rama, Hare Rama,
त्याला पैशाची नाही जरुरी हो त्याला पैशाची नाही जरुरी त्याला पैशाची नाही जरुरी हरिनाम एवढं सोपं आणि साधा आहे त्याला पैसे लागत नाही बघा आजच्या जमान्यात नामजप खूप महत्वाचा आहे कारण नामजप नाही तर काही नाही बघा मग ते तुमच्या आराध्य दैवत कोण असेल त्याचं घ्या तू पण नामजप खूप महत्वाचा आहे ओ हरिनामाची जोडी रे न्यारी ओ हरिनामाची जोडी रे न्यारी ओ हरिनामाची जोडी रे न्यारी हरिनामाची जोडी रे न्यारी भगतांनी जोडी तरी भगतांनी जोडी तरी भगतांनी जोडी तरी भगतांनी जोडी तरी ओ त्याला पैशाची नाही जरुरी ओ त्याला पैशाची नाही जरुरी ओ त्याला पैशाची नाही जरुरी त्याला पैशाची नाही जरुरी भावधरी अंतरी भावधरी अंतरी भावधरी अंतरी भावधरी अंतरी काय झालं बघा रावण किती श्रेष्ठ ज्ञानी पंडित पण काय झालं रामविरोधी रावण होता रामविरोधी रावण होता शेवटी म्हटलं त्याने राम रे गाई सदा राम
Bye.
आज श्री नवग्रह प्रसादी भजन मंडळाचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं भजन रूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे. सुरुवात आमच्या मुलांनी केली, उत्तम सुरुवात केली, चव्हाणमध्ये सुरुवात केली. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि दत्ताराम काळींगर आणि विष्णू काळींगर त्याचबरोबर सीताराम काळी यांना वंदन करून भजन रूपी सेवेला सुरुवात करतो. जय हिंद, जय मागणे लय नाही विठ्ठला पोटा पुरते दे. म्हणजे ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पोटा पुरतात मागल्या ओंजळी राहण्यात एवढं मागितलं. आपण किती मागतो? ओंजळीच्या बाहेर बसायदान मागितलं संतांनी, पोशात राहील एवढंच दे. आपण मागतो 10 रुपये टाकणं आणि लाखाचं मागणं नाही का? संतांकडे काय मागायचं ते आपल्याला माणसाला कळलं पाहिजे. संतांनी काय मागितलं या अभंगातून सांगितलं. मागणे लय नाही विठ्ठला, मागणे लय नाही विठ्ठला, पोटा Dewa
लाडू 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 हाँ लाडू वाटत आहेत दीपक काईंगण. जय श्रीराम. दुसरं भेटले मला एक भेटलं. अच्छा. आणि हे खडखडे सगळ्या मंडळींना लाडू दिलेले आहेत. स्वीट डे. आणि हा प्रशांत भाई परेल ना रे प्रशांत परेल की लोअर परेल परेलचे भाई आहे ते प्रशांत काईंगण. सगळे चहा आणि लाडू घेऊन थोडे रेस्ट घेत आहेत. हे आमचे युवा तबलजी आहेत. युवा तबलजी आमचे चहा आणि लाडू घेत आहेत. चहा सुद्धा आलेली आहे आपली सुरके पे. अशा तऱ्हेने आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मस्त की भजन तर मस्त सगळ्यांनाच आवडलं. सो या ब्लॉगचा आता आपण इथेच करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये